ते मेहकर पोलीस स्टेशनला सन्मान्य या पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलेवार साहेबांना भेटायला आलो होतो। इथं जे आपल्या पोलीस स्टेशनचं काम दिसतंय मागं, हे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब असतील, आपले माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब असतील, यांच्या प्रयत्नानंच इथं भव्यदिव्य अशी ही पोलीस इमारत जी बांधण्यात आलेली आहे, त्याचं सुद्धा काम आता पूर्णत्वास आले। तर त्याची लवकरात लवकर साहेबांना विचारून किंवा त्याचं लोकार्पण कसं करता येईल हा एक विषय होता। दुसरा एक आम्हाला थोडीशी एक माहिती पाहिजे होती पोलीस स्टेशनमधून किंवा निवेदनावरून गुन्हे दाखल होतात का। तर ठाणेदार साहेबांनी स्पष्ट केलं आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, देवदास असतील, फंगाळ साहेब असतील, इतर पत्रकारांना विनंती आहे की निवेदनावर गुन्हे दाखल होतात का याची मला माहिती नव्हती। म्हटलं एकदा साहेबांनी विचारावं। साहेबांनी स्पष्ट सांगितलं की कुठल्याच निवेदनावर कुठलेही राजकीय गुन्हे दाखल होत नसतात, तुम्हाला त्यासाठी येऊन FIR फाडावा लागतो। तर तेवढ्या खोलात मी जाणार नाही। त्यामुळं एकच विनंती आहे की हा जो चुकीचा अपप्रचार किंवा चुकीच्या प्रकारे पोलीस स्टेशनचा वापर होतोय हा होऊ नये। आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत, आज बोलणार नाहीत, पण विनंती आहे की जी भव्यदिव्य जी पोलीस स्टेशनची इमारत दिसते ही आमच्या कार्यकाळातच पूर्ण झालेली आहेत आणि कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भावना आहे की हे जे चुकीचं एकावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत ते नेत्यांनी नेत्यावर केले पाहिजे। बरोबर आहे, जर रायमुलकर साहेबांनी खरात साहेबावर आरोप केले तर अपेक्षित आहे खरात साहेबांनी रायमुलकर साहेबांना उत्तर दिलं पाहिजे, दुसरं तिसऱ्याने कशाला मदत पडलं पाहिजे। बरोबर का देवदास भाऊ? कारण काय होतं, पहिले खरात साहेबांच्यावर रायमुलकर साहेबांनी प्रतिक्रिया दिली, रायमुलकर साहेबांच्या याच्यावर नंतर शांभाऊ निकम यांनी प्रतिक्रिया द्यायची, मग शांभाऊ निकमच्या याच्यावर आमचे संदीप तट्टे असतील, अमोल म्हस्के असतील किंवा जवंजाळ साहेब असतील, गारोळे साहेब असतील, यांनी प्रतिक्रिया द्यायच्या। तर माझं म्हणणं एकच आहे की मेहकरमधली जनता खूप सुज्ञ जनता आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय प्रयोग कोणी लोक करत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आगमनिगम दाखवत असतात, बऱ्याचशा गोष्टी आहेत। पण इतक्या खोलात न जाता आज फक्त मी साहेबांना आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो आणि विनंती करायला आलो होतो की असे चुकीच्या प्रकारचे ज्या अपप्रचार किंवा जे बरेचसे पत्रकार चुकीच्या बातम्या लावत आहेत की आज कालपरच मी एक रील पाहिली की केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल। अरे तो कुठला गुन्हा आहे? तो साधा नॉर्मल NC आहे, बरोबर आहे, शोकॉज आहे। तसेच इतरही बरेचसे प्रकरणं असतात, होऊ शकतात। त्यामुळं आज त्यासाठी आम्ही सहज आलेवार साहेबांची भेटायसाठी आलो होतो। बाकी दुसरं तिसरं ते की ही बिल्डिंग दाखवा भव्य दिव्य, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आणि 2 मिनिटं ऐका। तुमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, काय सांगाल एकंदरीत? आज एवढा मॉब घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येण्याचं मुख्य कारण काय? बरं, आता हा एकच प्रश्नाचं मी उत्तर देतो। आमच्या कार्यकर्त्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो मॉब घेऊन आल्यामुळे झालेला नाही आहे, ते एकटे शांभाऊ निकम आलेत आणि त्यांनी एकट्यांनी जो रिपोर्ट दिला त्याच्यावर तो NC दाखल झालेला आहे, त्या निवेदनावर तो झालेला नाही। आणि आम्ही पण इथलं कुठलं निवेदन द्यायला आलो नाही किंवा कोणती टीका टिप्पणी करायला आलो नाही, आम्हीच नाही। पण मूळ मुद्द्यावरून आमच्या दिवसभर विनंती आहे की 1 मिनिट थोडासा कॅमेरा वर करा आणि बिल्डिंग दाखवा किती शोभक, म्हणजे पोलीस स्टेशन जिथं 20 वर्ष चालू होतं आज त्यांच्यासाठी पण चालू आहेत की एकच आहे की याचं उद्घाटन सुद्धा या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी आम्ही राज्याचे आपले जे मंत्री महोदय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांची तारीख आम्ही घेणार आहेत। इथं शिवउद्यानाचं उद्घाटन लवकरच आम्ही त्यासाठी सुद्धा मंत्री महोदय इथे येणार आहेत। इतर प्रत्येक ठिकाणी जे विकास कामं आमच्या कार्यकाळात झालेली आहेत त्या सगळ्या विकास कामं आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातूनच घेणार आहोत। सन्माननीय सध्याचे जे आमदार खरात साहेब आहेत त्यांना विनंती की त्यांनी सुद्धा त्यांचे कामं आणावीत, त्याचं उद्घाटन त्यांनी करावं, ना की आम्ही केलेल्या कामाची पाहणी करायची, आम्ही केलेल्या कामाच्या बातम्या लावायच्या, मुद्दा म्हणून आम्ही केलेल्या कामावरच फिरायचं। आता काही कधी येतात, आता मला सांगा शिवउद्यानाचं काम कोणत्या काळात सुरू झालं दिवस भाऊ? कधी सुरू झालं सांगा, मी काय सांगणार? तुम्ही प्रश्न विचारला ना, आमच्या एका प्रश्न उत्तर तुम्ही द्या। शिवउद्यानाचं काम कधी सुरू झालं? अनेक वर्ष नाही झाले, 2022-23 ला सुरू झालं का नाही झालं? बरोबर आहे, अजूनही काम चालू आहे। मग मला सांगा हे काम कोणाच्या कार्यकाळात आलं नाही? खरात जसे पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला नैतिक अधिकार आहेत की पत्रकारांना सुद्धा आपण योग्य प्रश्न विचारला, कोणाच्या काळात आले निधी? नाही, 1 मिनिट थांबा, हे चुकी, ही दुटप्पी भूमिका देवदास भाऊ तुम्ही घेतायत। इथं सगळे जणांना माहिती आहे, जर ज्या आमदाराच्या काळात आले निधी कोणी आणला मग सांगा की? असं कसं माहित नाही म्हणता तुम्ही? मग आता 1 मिनिट, तुम्ही आपला विदर्भावर तुम्ही स्पष्ट सांगतात की तुम्हाला माहित नाही म्हणून? नाही, एकच स्पष्ट 1 मिनिट, कार्यकाळ कोण आमदार होते ते माहित नाही तुम्हाला? तुम्हाला 1 मिनिट, त्यांच्या कार्यकाळात दिलं एवढं मान्य करताना एवढीच एक अपेक्षा आम्हाला पत्रकारांकडनं पण
जे आहे ते तुम्ही जेवढे प्रश्न विचारता प्रकल्पाने, तर आमची एकच विनंती आहे की पत्रकारांनी पण सुद्धा जे सत्य ती घटना दाखवली होती, मी लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ आहे, 100% तेवढीच विनंती, एवढंच बोलतो आणि थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.